ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 जिंकून इतिहास रचलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आज मुंबईत परतला. आपल्या शहरात पोहोचताच चाहत्यांनी त्याचे उत्स्फूर्त स्वागत केले. हार, फुले आणि शाल देत मराठमोळ्या पद्धतीने स्कायचे स्वागत करण्यात आले. विश्वविजेता कर्णधाराला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दीही त्याच्या निवासस्थानाबाहेर जमलेली पाहायला मिळाली. 100% अभी हमारा अगला गोल वही है इस T20 लीग का कि 2028 में इंडिया के लिए ओलंपिक गोल्ड लाना और उसी वर्ष फिर से T20 वर्ल्ड कप है तो हम लोग पूरी कोशिश करेंगे कि T20 वर्ल्ड कप की हैट्रिक की देखिए सचिन होना तो बनता ही है क्योंकि वो गॉड ऑफ क्रिकेट है. उन्होंने ही राह दिखाई है और इतना साल वो क्रिकेट खेले इंडिया के लिए. बट अभी बहुत स्पेशल फीलिंग था हमारे साथ ही रहते हैं वो मुंबई इंडियंस में, हमेशा तो बात होती रहती है उनसे. बट बहुत अच्छा लग रहा है. अभी हम लोग जीते वहाँ पे अहमदाबाद में और अहमदाबाद में जीतना तो रोहित शर्मा सर रोहित शर्मा का भी किस तरीके से क्रेडिट है सर पूरे रोहित शर्मा कितना क्रेडिट? देखिए मैं उनके अंडर ही 2024 में T20 वर्ल्ड कप जीता था पूरे टीम के साथ. उसके बाद जब BCCI के सेक्रेटरी जय शाह सर थे उस समय और अभी वो ICC चेयरमैन है और रोहित भाई जब कप्तान थे उन्होंने तब छोड़ा था, तब उन्होंने भरोसा दिखाया मेरे ऊपर और 2 साल मैंने इस टीम को लीड किया अच्छे से और हम लोग इस बार वर्ल्ड कप जीते. बहुत भरोसा दिखाया उन्होंने और अच्छा लग रहा है जीत के. तो ये पूरे जीत इंडिया के लिए. सर काफी चर्चा थी क्या पाकिस्तान के साथ मैच, काफी चर्चा थी पाकिस्तान के साथ मैच हो गया नहीं, बांग्लादेश के साथ मैच हो गया, लेकिन काफी एक अच्छी जीत पाकिस्तान के खिलाफ और अब जो है वर्ल्ड कप जीत गया. किस तरह देखेंगे सर? नहीं, वर्ल्ड कप जीत के तो बहुत अच्छा लग रहा है. यही हमारा गोल था कि आप अगर ICC इवेंट जो इंडिया में हो रहा है इतना बड़ा टूर्नामेंट, अगर आप इंडिया में जीतते हो तो बहुत खुशी होती है. जिस दिन जीते उस दिन से लेके अभी तक तो पूरा देश खुशियां मना ही रहा है और ये लंबे टाइम तक चलेगा और बहुत अच्छा लग रहा है. 2024 आणि 2025 मधलं जे अंतर होतं हे किती डिफिकल्ट वाटत होतं आणि काय काय नेमक्या एम्स होत्या या दरम्यानच्या? डिफिकल्ट कुठे होता. 2024 मध्ये आम्ही जिंकलो, मग 25 मध्ये परत एक ICC ट्रॉफी आली. मग आम्हाला माहिती होतं आम्ही चांगलं क्रिकेट खेळतोय आणि चांगलं क्रिकेट खेळणार आपण तर आम्हीच जिंकणार असं वाटत होतं आणि चांगल्या टाइमवर पीक केलं हे टुर्नामेंट मध्ये. गेम खेलायला मजा काय है. IPL आने वाला है. अब IPL का देखो शेड्यूल तो बाहर आया नहीं है अभी तक, तो पता नहीं हम कब खेलेंगे. बट लेकिन बहुत एक्साइटेड है उस टूर्नामेंट के लिए. सर रोहित शर्माने कसं हे केलंय? ट्रॉफी हातात आली तर चांगलं वाटलं कारण खूप वेळ झाला होता आम्ही ट्रॉफी बघितली नव्हती. पण ते चांगलं वाटलं, खूप एक्स्ट्राऑर्डिनरी आणि सेलिब्रेशन पण चांगलं झालं. टीम इंडियाने या स्पर्धेत दमदार कामगिरी करत अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर तब्बल 96 धावांनी विजय मिळवला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने सर्वांगीण खेळ दाखवत विश्वचषकावर पुन्हा एकदा आपले नाव कोरले. या विजयामुळे देशभरात क्रिकेट चाहत्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या ऐतिहासिक विजयासह भारताने तिसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकण्याचा मान मिळवला आहे. इतकंच नाही तर सलग दुसऱ्यांदा हा किताब जिंकत भारताने T20 विश्वचषकाच्या इतिहासात नवा विक्रमही नोंदवला. सलग 2 वेळा T20 वर्ल्ड कप जिंकणारा भारत हा इतिहासातील पहिला संघ ठरला आहे. ते तर आम्ही 24 मध्ये पण केलं होतं कारण ते काय स्पेशल फिलिंग असते. तेव्हा जे विचार आला, तेव्हा जे डोक्यात आलं ते आपण करतो. पण ते आम्हाला परत रिलीव्ह करायचं होतं ते त्यामुळे ते फोटो परत सेलिब्रेशन इज बीन डन बाय द इंडियन क्रिकेट टीम ॲज वेल. इकडनं सुरुवात झाली होती. मी चेंबूरलाच राहायचो आधी पण आणि इकडेच असं पण राहायचो. इकडे हे चेंबूर सोडून कधी जाणार नाही कारण इकडेच सर घरच्यांचं काय रिएक्शन? सर घरच्यांचं काय रिएक्शन? चेंबूरकर तर खूप प्राऊड आहे पण अरे हे भूमी खूप चांगलं रिएक्शन होतं एकदम. त्यांना तर खूप प्राऊड वाटलं कारण त्यांनी ते सगळं सपोर्ट केलं इकडे यापर्यंत यायला आणि त्यांना पण खूप चांगलं वाटलं. रोहित शर्माचं काय योगदान आहे? इकडेच बघतो. सेलिब्रेशन कधी है नेमका? बहुत अच्छा रिएक्शन था उनका क्योंकि मैं उनसे टूर्नामेंट से पहले मिला था और उन्होंने मुझे बताया भी था कि इस सब ICC टूर्नामेंट में आपको कैसे खेलना होता है. टीम अच्छी है आपकी, आप लोग थोड़ा करेजियस होके खेलना और आप लोग की जीत होगी. ये नाव आहे जेव्हा तुम्ही नाव घेतलं नाही तुमच्या कॅप्टन्सीमध्ये टीम इंडिया
वर्ल्ड कप जिंकले ही फिलिंग कशी होती? आता काल तर काय असं काय वाटलं नाही. आता इकडे आलोय मुंबईत तर ही स्पेशल फिलिंग जरा काहीतरी वाढत चालली आहे. आणि मला असं वाटतंय आयपीएल हो किंवा कुठली इंडियाचे मॅचेस पुढे येणार तर ही फिलिंग थोडं लांब पर्यंत राहील. पण चांगलं वाटतंय, खूप स्पेशल वाटतं. So how Indian team has celebrated its win after the World Cup, as we have seen the different pictures were coming out over here, over from the field as well. What kind of I wish I could share everything what we have done on that night after being world champions, but then we had a good time. We were awake till 8 a.m. in the morning. We were together. क्योंकि देखो एक टूर्नामेंट अगर टीम स्पोर्ट आप एक साथ जीते हो तो सेलिब्रेशन भी एक साथ बनता है. तो हम लोग सब साथ में थे. So what type of celebrations are we looking at? अभी लो अभी सर ने कर दिया ना इतना अच्छा सेलिब्रेशन. अभी और क्या चाहिए? ICC has named the team of the tournament and they have named the South African captain as their captain. They haven't included you. So what's your take on अरे it? कोई बात नहीं यार, हम लोग टूर्नामेंट जीत गए. मेन हमको वर्ल्ड कप जीतना था. उस टीम में मेरा नाम है नहीं है वो इम्पोर्टेंट नहीं है. इंडिया को वर्ल्ड कप जिताना था, वो मेरा एम था और वो मैंने कर दिया एज अ कॅप्टन. भविष्यातली काय रणनीती आता काय करू वाटतं? आता भविष्यात रणनीती असेल, आता घरी जाणार, चांगलं जेवणार, मग रात्री आरामात 2 दिवस झोपणार, मग IPL येतोय त्याची तयारी करणार आणि मग त्याच्यानंतर जेव्हा आपली इंडियाची सिरीज सुरू होणार तर नेक्स्ट सायकल वगैरे बघूया. ते ऑलिम्पिकचं गोल्ड मधील मेडल ते आपलं नेक्स्ट एम आहे आता. टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयामुळे देशभरात क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आता आगामी स्पर्धांमध्ये भारतीय संघ अशीच कामगिरी करत ऑलिम्पिक सुवर्णपदक आणि पुढील T20 विश्वचषकावरही आपलं वर्चस्व कायम ठेवेल, अशी अपेक्षा चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.